बरेचसे मला मेसेजेस पण आलेत की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तू एवढ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतेस वगैरे, तू खरी पण तशीच आहेस. लिटरली मी हिमाचलची जी बॅग होती ना माझी बॅकपॅक, ती आता काल पहिली सुट्टी मिळाली मला तेव्हा धुतली. ती भाबडी माणसं असतात ज्यांना खरंच असं वाटतं किंवा त्याच नजरेने बघतात आपल्याकडे. तसं बघतात म्हणजे मारतात. प्रॉपर त्या अशाच आल्या, त्यांनी एंट्री बॅक स्टेजला अशी घेतली होती आणि अशा ते काय एक मिनिट. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, भाग्य दिले तू मला मध्ये किमयाची एंट्री झाली आहे आणि सगळं अटेन्शन किमयाला मिळतंय. किमया 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 प्रोमो मध्ये पाहिलंय आणि फायनली एपिसोड मध्ये पण आली आहेस. कशी आहेस विदिशा? खूप मस्त आहे आणि खूप मजा येते किमया साकारताना. खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात कॉर्पोरेट मधल्या पण, कारण कॉर्पोरेट लाईफशी माझा काही संबंध नाहीये, पण ते शब्द वाचून वाचून मला कळतात, अच्छा हे पण असतं, अच्छा ते पण असतं, तर मजा येते. म्हणजे 2024 मधला पहिला धमाका असेल ना तुझा हा, म्हणजे जो आम्ही पाहिलाय साधारण त्यानुसार. येस, 2024 मधला. आणि लिटरली तो धमाका म्हणजे असा होता, म्हणजे नॉट किडिंग. का ना, मला कधी कामाचं टेन्शन असतं, सगळ्यांनाच असतं, पण मी असं ते प्रेशर नाही घेत खूप जास्त. आणि का मला सुट्टी मिळाली की मी लगेच फिरायला जाते. मी लिटरली सांगते तुला, मी 40 दिवस बाहेर होते. मी 20 दिवस साऊथ इंडिया केलं, मी 20 दिवस नॉर्थ इंडिया केलं. एकटीच फिरत होते. मी मुंबईत आले, मी बॅग टाकली, 2 तारखेची गोष्ट आहे ही. मी बॅग टाकली, नॉट किडिंग, बॅग टाकल्या मी आतमध्ये जाणार किचन मध्ये, मला फोन आला मनीष सरांचा. मी तो उचलला. सर मला म्हणाले ऑडिशन पाठव वगैरे. मला स्क्रिप्ट आलं, तर स्क्रिप्ट मला खूप आवडलं. मग आवडलं तर मग मी अशी एंथू होते लगेच, चांगलं कॅरेक्टर असेल तर. मी मेकअप वगैरे केला, मी ऑडिशन पाठवली आणि ऑडिशन पाठवल्यानंतर लिटरली एक तासात मला फोन आला, एक तुझं डन झालंय आणि आपण उद्यापासून सुरू करतोय. लिटरली मी हिमाचलची जी बॅग होती ना माझी बॅकपॅक, ती आता काल पहिली सुट्टी मिळाली मला तेव्हा धुतली. हो, आम्ही स्टोरीज पाहिल्या हो तुझ्या की तुला सुट्टी मिळाली आहे, मला कळलं. सो ते म्हणतात ना की देवाने आपल्यासाठी तुमच्यासाठी चांगलं लिहून ठेवलेलं असतं. यू जस्ट हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि त्याच्यावर ऑब्व्हियसली माझ्यासाठी पण खूप हे होतं, अचानक आलेली गोष्ट होती. कारण मी आता विचार केला की आता मुंबईला जाईन, थोडी सेटल होईन, थोडी बारीक बिरीक होईन आणि मग कामं शोधायला परत सुरुवात करेन. पण तो ना, मी नेहमी बघते, तो मला ती संधीच देत नाही की तू कशी कामं शोधते, थांबीच देतो. तर खूप छान, वर्षाची सुरुवात खूप छान झाली. जे मला हवं होतं, जे बेसिकली इतक्या दिवस मला प्रेक्षक सांगत होते पॉझिटिव्ह, आम्हाला तुला बघायचंय, पॉझिटिव्ह मध्ये बघायचंय, तर एवढी करेक्ट संधी पॉझिटिव्हची मला नाही वाटत की मला कधी मिळाली असती. कारण म्हणजे मला असं वाटतं की कोणी खूप चांगलं नसतं आणि कोणी खूप वाईट पण नसतं. ओके, सो हे कॅरेक्टर जे आहे ना, ते बरोबर तसंच मिड लाईनला आहे की खूप चांगलंही नाहीये, म्हणजे खूप चांगलं आहेच ऑब्व्हियसली, पण ती प्रॅक्टिकल आहे किंवा ती सडेतोड उत्तर देणार. एखादी गोष्ट नाही पटली तर नाही पटली, असं आहे साधारण. असं आहे. त्यामुळे मजा येते. पण आम्हा सगळ्यांना माहितीये की तुम्ही कलाकार किती बिझी असता किंवा तुमचं शेड्यूल इतकं असतं की तुम्हाला मालिका पाहायला तितकासा वेळ नाही मिळत, कारण शेड्यूलच इतकं टाईट असतं. पण तू भाग्य दिले तू मला कधीतरी पाहिलं होतंस की तू ऐकलं होतंस त्याबद्दल? ऑब्व्हियसली भाग्य दिले तुम्हाला, म्हणजे मला विवेक आणि तन्वीची केमिस्ट्री, म्हणजे कावेरी आणि राजची केमिस्ट्री मला इतकी आवडते. मी जेन्युअनली सांगते, त्यांच्यामध्ये ना एक तो एक्स फॅक्टर आहे त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये. त्यांचे रील्स पण एवढे फेमस झाले, किती ते करायचे रील्स वगैरे, सगळ्याचे व्ह्यूज मिलियन्स मध्ये गेलेत. सो ते रील्स पण मी बघायचे. तेव्हापासून मला त्यांची जोडी आवडायची. म्हणजे असं वाटतं ना एखाद्या जोडीला बघून की अरे छान आहे यार, ह्यांच्या दोघांमध्ये बॉन्डिंग छान आहे, किंवा असं ते कळतं. तर त्यामुळे मी असं नाही की पूर्ण, पण मी थोडे एपिसोड्स बघायचे, कारण माझी खूप जवळची मैत्रीण पूर्वा कौशिक, सो ती आधी होती या शो मध्ये, तर तिच्यामुळे का होईना, मग तिच्यामुळे पण बघायचे. सो येस, असं नाही की मी कधी बघितलंच नाही. येस, मी कंटिन्यू नाही बघितलं, पण मला माहितीये स्टोरी बेसिक किंवा काय घडत असेल हे माहिती होतं. एव्हरी फर्स्ट इज स्पेशल म्हणतात. सो किमया म्हणून पहिल्यांदा मेकअप करणं असेल, पहिला टेक असेल किंवा सेटवर येणं असेल, तो वावर असेल, कसा होता तो दिवस पहिला असा? पहिला दिवस थोडा प्रेशर मध्येच होता ऑब्व्हियसली. म्हणजे मी खुश तर होते, पण कसं आहे ना, तुम्हाला जोपर्यंत एक तो धागा सापडत नाही ना कॅरेक्टरचा, तोपर्यंत तुम्ही चाचपडतच असता. तर पहिला दिवस म्हणजे तो धागा पकडण्यापासून सुरुवात होती. त्यामुळे काय नाही, मी सेटवर आले होते आणि सरांची आणि सगळ्यांना भेटले मी. पण असं ना, खूप प्रेशरवाला किंवा असं दगदगीचा दिवस नाही गेला माझा. छान गेला. म्हणजे असं
12 वाजता आले, मेकअप वगैरे केला, माझं लुक टेस्ट झाली आणि त्याच दिवशी प्रोमो होता तो किमया किमया किमयावाला, त्या प्रोमोचं शूट होतं त्या दिवशी. तर जेव्हा मी खाली गेले तेव्हा विवेकची ओळख झाली, बाकी लोकांची ओळख झाली. तर तो प्रोमो शूट करताना सर सांगत होते की आता इकडे बघ तिकडे बघ. तर ना खूप दिवसांनी कॅमेरा समोर आल्यानंतर माझं पण जरा, मी पण अशी हल्ले होते. पण इनफॅक्ट ती गोष्ट मला आवडली. आपण म्हणजे काय होतं ना, आपल्याला सवय लागते, आपण काही गोष्टी निग्लेक्ट करून टाकतो. पण जेव्हा तुम्हाला टाइम मिळतो मध्ये आणि तेव्हा तुम्ही परत कॅमेऱ्याला घाबरायला लागता ना, तेव्हा तुम्ही परत तुमचं काम सिरियसली घेता. सो झालं माझ्यासोबत असं की पहिल्या दिवशी थोडंसं झालेलं, दडपण आलेलं की सगळे कसे असतील, आर्टिस्ट कसे असतील, डिरेक्टर कसे असतील. मेन तर डिरेक्टर, कारण खूप मोठा पार्ट असतो डिरेक्टरचा. पण थँक गॉड लाईक सागर सर इज द बेस्ट. लाईक ही इज फनी. ते असे आरडाओरडी पण करत नाही, छान समजावून सांगतात. आणि जे तुम्हाला काहीतरी सुचतं ना, तर ते चांगलं असेल तर ते ऍड करून देतात. सो मी कम्फर्टेबल झाले पहिल्याच दिवशी त्यांच्याचमुळे मी कम्फर्टेबल जास्त पटकन झाले. पण छान होता पहिला दिवस, म्हणजे कम्फर्टिंग होता आय गेस. थोडासा हाफ प्रेशर हाफ कम्फर्टिंग. बरं, आम्ही कलर्स मराठीवर तुला पाहण्याची काही पहिली वेळ नाही. याआधी पण सानवी म्हणून पाहिलेत आणि काय काय बाबा तू सो त्या अनु आणि सिद्धार्थच्या लाईफ मध्ये तू जे काही मेस करायचीस आम्ही सगळं बघितलंय. आता जेव्हा इतकं गोड 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 असं दिसतंय किंवा सगळं छान अलबेल दिसतंय ना, आमच्या मनात अशी शंकेची पाल चुकचुकते की ही आली आहे आणि ही काही करणार नाही. म्हणजे या मालिकेमध्ये आम्ही भल्या भल्या चांगल्या लोकांना बिघडलेलं बघितलंय त्यांचे. तर तू खरंच आहेस का ग चांगली? म्हणजे नाही, आम्हाला कसं असतं ना, एखादा माणूस चांगला व्हायला जातो तर लोक असं करतात त्याच्याबरोबर आणि मग त्याला वाईट व्हायला भाग पाडतात. मी एखादा म्हणतोय की नाही मला चांगलं व्हायचंय, नाही पण आमचा विश्वासच नाही. मग असं वाटतं की अरे लोकांचा विश्वासच नाही, जाऊ दे, मी वाईटच येतो. पण नाही, या मालिकेमध्ये मला सांगायला खूप छान वाटतंय की असं काही नाही होणार आहे की मी येऊन काहीतरी, आता सुरुवातीला मी सगळं खोटं खोटं करते आणि नंतर मी वेगळीच वागेन वगैरे, असं काहीही होणार नाहीये. खूप रिअलिटीवर चालणारं कॅरेक्टर आहे हे. त्यामुळे मला नाही वाटत की या कॅरेक्टरमुळे किंवा हे कॅरेक्टर मुद्दामून खुसपटा काढून कुठेतरी काहीतरी करायला जाईल. जसं मी मगाशी म्हणाले की परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते कदाचित की ज्याच्यामुळे किमया चूक बरोबर किंवा राज चूक बरोबर किंवा कावेरी चूक बरोबर ठरू शकते आणि मग कोणीतरी हर्ट होईल तिघांपैकी आमच्या. पण ते परिस्थितीमुळे असेल, ते कुठल्याही कॅरेक्टरमुळे नसेल. हुश सुटलो आम्ही, म्हणजे काय आता काय तेवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. प्लीज मला मनापासून बघा. बरं, तुला करतात जसं मी आता तुला जज केलं तसं लोक खऱ्या आयुष्यात करतात जज तुला की तू तशीच असशील असं? हो, खऱ्या आयुष्यात म्हणजे विदिशा म्हणून. हा, म्हणजे तसं नाही, पण आता इतक्या वेळेला टीव्हीवर पाहिलेलं असतं तर काही भाबडी माणसं असतात ज्यांना खरंच असं वाटतं किंवा त्याच नजरेने बघतात आपल्याकडे. तसं बघतात म्हणजे मारतात. म्हणजे हो, माझ्या नाटकाचा प्रयोग होता मला आठवतंय. आणि तेव्हा हेच चालू होतं, मनवावरच चालू होतं. आणि एक आजी होत्या, सो त्या बॅकस्टेज, माझं नाटक संपलं त्या बॅकस्टेजला आल्या आणि त्यांनी प्रॉपर त्या अशाच आल्या, त्यांनी एंट्री बॅकस्टेजला अशी घेतली होती. आणि अशा ते काय एक मिनिट सगळ्यांनी थांबवलं वगैरे. म्हटलं काय काय चालू आहे इकडे, मला कळलं नाही ना, अचानक आल्या. तर म्हणलं परत त्या अनुला त्रास दिलास ना तर. आणि मी म्हणलं आजी ते ऍक्टिंग आहे, मला पैसे मिळतात त्याचे, माझं काम आहे ते. मला ते काही असू दे, ते मला सगळं माहितीये, पण मी ते पर्सनली घेतलंय, परत केलंस तर बघ, परत येऊन थोबडवेन म्हणे तुला. त्यामुळे लोक घेतात पर्सनली, नाही असं नाही. आणि त्यांना असंही वाटतं कधी कधी की मी पण खऱ्या आयुष्यात पण मी अशीच असेल, नाहीतर एवढं कन्व्हिक्शन कुठनं आणते वगैरे. पण तेच मला असं वाटतं तेच ऍक्टरचं काम आहे, कन्व्हिक्शननी एखादं कॅरेक्टर उभं करणं की तुम्हाला खरंच वाटावं की ते तसं आहे. बरेचसे मला मेसेजेस पण आलेत की अरे तू खऱ्या आयुष्यात पण अशीच असतील किंवा तुझं आयुष्यात उद्ध्वस्त होईल, तू एवढ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतेस वगैरे, तू खरी पण तशीच आहेस. पण आय थिंक दिस इज त्यांचं प्रेम आहे हे. सो मी त्याच्यावर काही एवढं रिॲक्ट नाही करत. आणि मला माहितीये जे मला हवंय ते देव माझ्या पदरात टाकतोय. म्हणजे जसं मी तुला म्हणाले की आता पॉझिटिव्ह रोलसाठी मी थांबले होते आणि लिटरली त्याने माझा एवढा परफेक्ट रोल पदरात टाकला जो मला जेन्युअनली करायची इच्छा होती. मला खूप असं खूप चांगलं पण नाही आवडत, कारण तशी नसतात माणसं. म्हणजे यांच्या जरा आयुष्यात टू बी व्हेरी ऑनेस्ट, हो नसतं, एवढं चांगलं कोणीच नसतं. सो खरं कॅरेक्टर करायचं होतं मला आणि ते टाकलं देवानी माझ्या पदरात. सो हे आय थिंक ही माझ्या कामाचीच पावती देव मला देतोय आणि आय एम हॅपी.